नमस्कार. स्वाती किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे खारं वांगं. त्याच्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी वांगी घेतलेत. इथे पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून वांगे कट करून घेतले. इथे तेल घेतलंय, हिंग घेतलंय, मीठ घेतलंय चवीनुसार. इथे सुक्कं खोबरं घेतलंय, शेंगदाणे घेतलेत भाजून, मोहरी घेतले, जिरं घेतलंय, हळदी पावडर घेतलंय आणि इथे गोडा मसाला घेतलाय. तुमच्याकडे जर गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला पण वापरू शकता. आणि इथे मसाल्यासाठी मी कोथिंबीर घेतले, हिरवी मिरची घेतले, थोडासा अद्रकचा तुकडा घेतला अर्धा इंच आणि लसूण घेतले आणि इथे कढीपत्ता घेतलाय. आता इथे मी 2 वांगी ठेवले, तुम्हाला कापून दाखवते. इथे थोडंसं आपण वरचा शेंडा काढून घेऊ. साईडचं थोडंसं काटे आहेत ते काढून घ्यायचे आणि मध्ये असा थोडा कट मारायचा. पहिला चेक करायचा वांगे चांगले आहेत की खराब आहे. हे बघा असं. अजून एक दाखवते, थोडंसं कापून घ्यायचं. साईडचे काटे आहेत ना ते काढून घ्यायचे. तुम्हाला हे बघा असे काढायचे. परत असं कट करून घ्यायचं. असे मिठाच्या पाण्यामध्ये टाकायचं म्हणजे वांगी कशी काळी पडत नाही. आता आपण आहे ना शेंगदाणे वाटून घेऊया. इथे आपण आता शेंगदाणे वाटून घेऊया. आता मी 1/2 किलो वांगे घेतलेत. आता आहे ना एकदम बारीक नाही करायचं, चालू बंद करून मिक्सर चालू करायचा. आता हे बघ असा वाटून घ्यायचा, जास्त पण बारीक नाही करायचं. तर आपण एक मसाला तयार करून घेऊया. इथे मी बारीक कोथिंबीर घेतली त्याच्यात टाकायसाठी. आता आपण त्याच्यात काढून घेऊया शेंगदाणे. आता आपले शेंगदाणे बारीक झाले. आता आपण त्याच्यामध्ये लसूण, अद्रक, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर, जिरं टाकायचं. आता हे पण सुक्क खोबरं, हे पण आहे ना पाणी नाही टाकता वाटण करायचं, सुक्कच वाटायचं. आता आपला मसाला वाटून झाला आहे बघा, असं सुक्कच वाटायचं. आता आपण ह्याच्यातच काढून घेऊ. आता आपण या मसाल्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीनुसार. हळदी पावडर टाकूया. इथे गोडा मसाला घेतलाय तो टाकूया 1 चम्मच. आणि थोडंसं तेल टाकायचं. ते सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं मसाला. आपला मसाला तयार झालाय. आता आपण हे वांग्यांमध्ये भरून घेऊया मसाला. बघा असं दाबून भरायचं. बघा असं मसाला भरायचा आपण वांग्यांमध्ये. अजून एक दाखवते तुम्हाला. आता आपण असेच सगळे
मसाला भरून घेऊ वांग्यामध्ये. आता आपले वांगे सगळे भरून झालेत. आता इथे तेल तापत ठेवलं होतं. आता आपण त्याच्यामध्ये तेल तापलंय, आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊया. कढीपत्ता टाकूया. थोडंसं हिंग टाकूया. आता आपण एक एक करून वांगी टाकून घेऊया तेलामध्ये. वांगी ना तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची. आपण जरा वांगी तेलामध्ये फ्राय करून घेऊया. आता आपलं वांगे थोडी तेलामध्ये चांगले फ्राय केले. आता आपण हा मसाला आहे तो पण चांगला फ्राय करून घेऊया तेलामध्ये. थोडा उरलेला मसाला आहे तो वरून टाकायचा आणि तो पण चांगला तेलामध्ये फ्राय करून घेऊया. आता मी जरा 2 मिनिटं झाकण ठेवते आणि तेलात फ्राय करून घेते. आता आपले 2 मिनिटं झाले. आता हा बघा मसाला एकदम तेलामध्ये चांगला फ्राय झाला. आता आपण त्या प्लेटमध्ये मसाला त्या बनवलेला त्या प्लेटमध्ये थोडं पाणी टाकून आपण ह्याच्यात भाजीमध्ये टाकून घेऊया वांग्यामध्ये. तुम्हाला किती घट्ट पाहिजे तसं त्यानुसार पाणी टाकायचं. आता याला झाकून ठेवून शिजून घेऊया. झाकण ठेवून आपलं खारं वांग रेसिपी तयार झाली. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.